श्रीकृष्णांच्या स्पर्धा होत आहेत, एवढा उत्साह पाहिजे. सियावर रामचंद्र की जय. श्रीकृष्णांच्या क्रिकेटच्या स्पर्धा आणि त्यांचं अनावरण आज होत आहे. बस आला का भाऊ? कामं चालू आहे आता. हां थांब बघ आला का बघ म्हणा. नगरसेविका नगरसेवक आणि सर्व अधिकारी तसेच या ठिकाणी सर्व स्पर्धक सर्वांनाच माझा नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत स्वामी जिजाभवानी कोल्हापूरची आई अंबाबाई, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांना ज्यांनी घडविले अशा राजमाता जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार वगैरे आला का बघ. स्त्री शिक्षण चळवळीच्या उद्योगांच्या या शिक्षिका सावित्रीबाई फुले या सर्वांना या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. नतमस्तक. मंजिल भी न मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी न करें ये तो गलत बात है. आणि आज आमच्या क्रीडा स्पर्धा याच्यामध्ये होत असतो. मला असं वाटतं की एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेणं हाच त्या स्पर्धकाचा विजय असतो आणि त्यामुळे या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येकाचं खूप सारी आव्हानं या श्रीकृष्णांच्या समोर आहेत आणि त्यातून सुद्धा हे बालपणामध्ये जगणं आणि अशा पद्धतीने स्पर्धा घेणं यासाठी खूप कौतुक या श्रीकृष्णांच्या अशासाठी आहे. कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर त्याला खूप मोठा इतिहास आहे, संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन कोल्हापूर शहराच्या सर्व जे काही संस्कार संस्कृती आज अंबाबाईच्या पुराणामध्ये किंवा आज काही कोल्हापूरला ऐतिहासिक लाभलेला वारसा या अनुषंगाने हे पूजक सगळेच आपल्या कोल्हापूरचं नाव भारतामध्ये करत असतात. मला असं वाटतं की या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत आणि या सगळ्याचं श्रेय काका पाटील साहेब यांना थोडं द्यायला यासाठी पाहिजे. कारण आज आपण पाहिलं ग्राउंडचा काका पाटलांचा केवळ अतिशय चांगल्या पद्धतीनं यांच्या डेव्हलप केलं आहे आणि की आपणही या ग्रामसाठी काय लागेल तर मी त्यासाठी ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम अरे उभारला तर दिसत नसतो. स्पर्धकांना सांगू इच्छिते की मी कळकळीनं खूप सारे कार्यक्रम होते पण या कार्यक्रमासाठी का आवर्जून आले. मी सुद्धा एक स्पोर्ट्समन आहे. मला परंतु खेळामध्ये मला सलग 5 वर्ष व्यस्त असताना खेळायचे आणि त्यामुळं खूप गोड या स्पर्धकांना आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी आहे. सांगायला एक खूप चांगली गोष्ट वाटते की आयुष्यामध्ये असे जगावे छताडावर आव्हानाचे लावून नजरेमध्ये नजर आव्हानाला द्यावे असे दांडगी विचारांची मार्ग तयाला तर नजरेमध्ये नजर आव्हानाला द्यावे. मी खरं तर आव्हानावर यासाठी म्हटलं की एखाद्या स्पर्धकाला खूप साऱ्या आव्हानांना तोंड अशा पद्धतीनं आपली इच्छा आपला छंद जोपासावा लागतो आणि त्याच्यातून घडलेला खेळाडू आहे तो अतिशय चांगला कोहिनूर बनतो. यासाठी कितीतरी आव्हानं जरी आली तरी तो पूर्णपणे त्या संसारामध्ये सुद्धा उभा राहतो आणि त्यामुळे खेळ हा अतिशय गरजेचा आहे. जिंकणं हरणं या गोष्टी होत राहतात. स्पर्धेतला सहभाग हीच किती मोठी गोष्ट आहे. या सगळ्या स्पर्धकांच्या आयोजकांच्या खूप मनापासून अभिनंदन करीत खूप सारा आणि त्या पद्धतीनं खेळाचं स्पर्धकांचं नियोजन खूप चांगलं केलं आहे. त्याचं खूप खूप खूप
अभिनंदन करीन आणि सगळ्यात शेवटी एवढंच सांगेन, जीवन हे कसोटी आहे, मागे वळून पाहू नका, येईल तारावयामध्ये वाट कोणाची पाहू नका, जगसारखं जिंकायचं आहे, या सगळ्या स्त्री प्रियकांच्या मदतीने जिंकल्याशिवाय धन्यवाद.